आवडते. काय बनवू? पनीरची भाजी. तुला आवडती? हा खायची का? हा. चल मग मला पप्पी दे, मग बनवते. चला बनवूया. आपण काय बनवायचं आज? पनीरची भाजी. दे टाळी. पनीरची भाजी. नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर हा माझा मुलगा समर्थ आहे. याला पनीरची भाजी म्हटलं की खूप आवडते आणि ते हॉटेलसारखीच त्याला पाहिजे असते. तर बघा, तुम्ही कमेंट करून सांगा की ही भाजी हॉटेलसारखी झाली आहे की नाही. अगदी झटपट बनवली आहे. तर ते मध्यम आकाराचे 4 कांदे उभे कापून घेतले, 4 टमॅटो देखील उभे कापले. नंतर गॅसवरती कढई ठेवून 2 पळी तेल घातलं. याच्यामध्ये कांदा गोल्डन रंग येईपर्यंत छान भाजून घेतला. त्याच्यामध्ये मी परत 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि तमालपत्र घालून छान परतून घेतलं. कांदा पूर्ण हलका झाला की टमॅटो देखील स्वच्छ धुवून उभ्या आकारामध्ये कापलेलं ते देखील घालून छान परतून घेतलं. टमॅटो पूर्ण हलके होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, जी आपण ग्रेव्ही बनवतो ती खूप चवीला अप्रतिम लागते. आणि वरून मीठ घालायचं म्हणजे टमॅटो लवकर शिजलं जातं. टमॅटो कांदा पूर्ण हलका झाला की गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये थंड होऊ द्यायचं. आता एका ताटामध्ये मी काढून घेतलं आणि थंड होऊ दिलं. थंड पूर्ण झालं की मिक्सरला याची छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर थोडं थोडं घालून मी 2 बॅचमध्ये हे छान पेस्ट करून घेतलं. येथे 250 ग्रॅम हे पनीर आणलेलं आहे. याचे मध्यम आकाराचे असे काप करून घेतले. तुम्ही छोटे देखील करू शकता. तर अशा प्रकारे पनीर येथे मी एक कट करून घेतला. नंतर परत गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये परत 1 पळी तेल घातलं आणि आपण जे आता पनीर कट करून घेतलं होतं ते देखील छान आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे पनीर या तेलामध्ये, मी जास्त तेल घातलं नाही, फक्त थोडंसं तेल घालून छान परतून घ्यायचं. पनीर पूर्ण हलकं झालं की मग एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये, मिक्सिंग बाउलमध्ये, आणि याच्यामध्ये हे पनीर घालायचं. यामुळे काय होतं, हॉटेलसारखं अगदी सॉफ्ट पनीर आपलं तयार होतं. पेस्ट तयार झालेली आहे आपली. त्याच तेलामध्ये मी परत केलेली सगळी पेस्ट घालून घेतली आणि छान 1 मिनिटभर छान परतून घेतलं. त्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट किंवा ग्रेव्ही छान परतून घ्यायची. थोडंसं पाणी आटलं की याच्यामध्ये मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, पनीर मसाला 2 चमचे घातला, चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलं आणि छान परतून घेतलं. याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे परतून घ्यायचा आहे, तरच ग्रेव्हीला छान चव येते. वरून मी इथे 1 चमचा साखर घातलेली आहे. साखर घातल्यामुळे रंग सुरेख येतो, चव छान मस्त अशी आंबट गोड येते. अगदी हॉटेलमध्ये असते अगदी सेम तशी. त्यामुळे साखर घाला, एकदा नक्की बघा, बनवून बघा. पनीरची भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होईल. वरून एक झाकण ठेवलं, झाकलं आणि तेल सुटेपर्यंत छान मी झाकून ठेवलं होतं. नंतर झाकण काढून पनीरचे काप घालून छान परतून घेतलं. वरून बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घातली. साधारण 5 ते 7 मिनटं छान वाफ दिली. तर मस्त अगदी हॉटेलसारखं हे पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही रेसिपी बघू शकता कशी झाली आहे. तर हॉटेलसारखं झालं आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा.